नमस्कार. नमस्कार. मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत प्रमोद पाटील आहेत. बोरोळ पंचायत समिती गणातील भाजपचे ते अधिकृत उमेदवार आहेत आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण श्री पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत. नेमकं या पंचायत समिती गणामध्ये काय परिस्थिती आहे किंवा जिल्हा परिषद गटामध्ये बोरोळ गटामध्ये काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न. सर नमस्कार. नमस्कार. सर काय नेमकी परिस्थिती तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये म्हणा किंवा बोरोळ पंचायत समिती गणामध्ये तुमच्या पक्षाची नेमकी तुम्ही उमेदवार आहात? काय सांगाल? काय नेमकं परिस्थिती सध्या? सध्याची परिस्थिती जर पाहिलं हां. तर म्हणजे आज घडीला हं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हां. बऱ्याचशा योजना हं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी प्रमोद पाटील हां. या नात्यानं भैयाच्या आशीर्वादानं मी बऱ्याच काही योजना हं. मी राबवलोय. हं. समाजकार्यामध्ये मी आहे हं. हं. आणि मला गावांचा सर्व पाठिंबा आहे हं. हं. आणि मी गावच्या पाठिंब्यावर हं. उपसरपंच रनिंग असताना हं. मला भैयासाहेबांनी हं. माझ्या कामाला पाहून हं. हं. मला पंचायत समिती बोरोळ गणातून उमेदवारी दिलेली आहे. आता तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचारामध्ये आहात. मग प्रचार करत असताना नेमकं मतदारांचा तुम्हाला कसा प्रतिसाद आहे? काय नेमका अनुभव आहे प्रचारामध्ये जात असताना, लोकांशी भेटत असताना, लोकांशी चर्चा करत असताना मतदारांच्या नेमक्या कशा प्रकारचा प्रतिसाद आहे तुम्हाला? बऱ्याच निवडणुकीमध्ये मी प्रचार यंत्रणेत राहतो. हां. हां. पण मी स्वतःच उमेदवार असल्यामुळं हां. बऱ्याच अडचणीला सामोरे जावं लागते. हां. 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 कोणी काय म्हणते पाण्याचा प्रश्न, हं. हं. कोणी लाईटचा प्रश्न, हं. 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 त्याही म्हणजे त्या दिलेल्या प्रश्नाची उत्तरं आम्ही वारंवार भैयांच्या माध्यमातून सॉल्व्ह करत चाललोय आणि ती यंत्रणा पुढे चालतच आहे. आता तुमच्या गटामध्ये म्हणा किंवा गणामध्ये म्हणा नेमका काय प्रॉब्लेम आहेत? काय समस्या आहेत? काय सांगाल नेमकं? कोणत्या समस्या आहेत? हं. आमच्या गणामध्ये काही समस्या जास्त हां. 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 रस्ता म्हणा, पाणी म्हणा, आरोग्य म्हणा. थोडेफार पाण्याच्या समस्या आहेत, हं. हं. पण हं. त्याही मात करण्याचा प्रयत्न चालू आहे. हं. हं. जलजीवन मिशनच्या माध्यमातून हं. हा प्रयत्न चालू आहे. हं. हं. काही अडचणीमुळे थोडाफार म्हणजे ही योजना थोडी रगडलेली आहे, हं. हं. पण ही निवडणूक झाल्याच्या नंतर ती योजना सुरळीत होईल हं. आणि पाणी पुरवठा पण सुरळीत होईल. तुम्ही पंचायत समिती गणातील उमेदवार आहात. हो. परंतु तुमचं जे काही बोरोळचं जे काही जिल्हा परिषद गट आहे त्या जिल्हा परिषद गटामधून धोंडराज गुन्हाले यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे. हा जो काही युवक आहे फार मोठ्या प्रमाणात विकास कामं केले असे आम्ही ऐकतो. परिस्थिती नेमकी काय? काय सांगाल या युवकाबद्दल? फारच विकास केला आहे गावाचा, छोट्याशा गावाचा हा युवक गावाचा कायापलट केला. काय नेमकं तुमचा काय अनुभव आहे? बोरोळ गणातून राज गुन्हाले सरांना जी उमेदवारी दिली हां. त्यांच्या कार्यावर दिलेली उमेदवारी आहे हां. 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 आणि त्यांनी जे त्यांच्या नागतीर्थवाडीमध्ये जे काम केलंय हां. हां. एकदम उत्कृष्ट दर्जाचं त्यांचं काम आहे. हं. त्या कामाला पाहूनच भैयासाहेबांनी ही बोरोळ जिल्हा परिषद हं. ओबीसी गट असल्यामुळं त्यांना ही उमेदवारी देण्यात आली. हं. हं. सर आता तुमचं जे काही देवणी तालुका आहे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो किंवा देवणी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्राबल्य आहे आणि माझ्या माहितीनुसार तुमच्या या तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद गट आहेत आणि 6 गण आहेत. तर एकंदरीत चित्र काय असेल? काय वाटतं तुम्हाला तालुक्यामध्ये तुमच्या देवणीचं? कारण तुम्हाला अभ्यास आहे नाही अशातला भाग नाही. स्वतः सध्या तुम्ही प्रचार यंत्रणेमध्ये आहात, तुम्ही उमेदवार आहात. तर तुमच्या पक्षाची ओव्हरऑल तालुक्यामध्ये काय चित्र आहे? माझ्या माहितीस तो मी प्रचार यंत्रणेमध्ये आहे. हां. 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 तर माझ्या माहितीस तो देवणी तालुक्यातील 3ही भारतीय जनता पार्टीच्या आणि 6ही पंचायत समितीच्या हं. हं. जागा हं. अधिकच्या मताने येतील. हं. 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 भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणा, भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर म्हणा, यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही काय सांगाल? फार जवळून तुम्ही त्यांना ओळखता, बघता. काय सांगाल त्यांच्यामध्ये काय वेगळेपण आहे? आता इथं असलेल्या स्थानिक आमदारापैकी हां. म्हणजे लातूर जिल्ह्याच्या हां. हां. विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत हं. हं. त्यांच्यापेक्षा अधिकचं हं. 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 नेतृत्व हे मोठ्या भयांचं आहे, हं. छोटू भयांचं आहे. हं. 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 त्याचं कारण आहे हं. हं. ते हवेत चालणारे आमदार आहेत हं. हं. आणि जमिनीवर चालणारे नेते हं. आणि सर्वसामान्याला घेऊन चालणारे नेते म्हणजे संभाजीराव पाटील निलंगेकर हे जे काही नेतृत्व जमिनीवर चालणार आहे चालणार. आणि सर्वसामान्याला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे. सर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक उमेदवार म्हणून प्रमोद पाटील नेमकं बोरोळ पंचायत समिती गणातील मतदारांना नेमकं आमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करतील? काय सांगाल तुम्ही नेमकं मतदारांना? तुम्हालाच का नेमकं निवडून द्यायचं? तुम्हालाच का मतदान करायचं? तर माझं आता पुढचं विजन आहे. हां. सांगा. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी बरीचशी कामं केली, हां. 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 पण आता या निवडणुकीत तर विजय निश्चितच आहे. हां. 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 निवडून आल्याच्या नंतर माझं एक पहिलं प्राधान्य राहील हं. शाळा कशीच म्हणजे
चांगली राहील, हां हां चांगल्या पद्धतीचे शिक्षक, हां हां चांगल्या पद्धतीचा स्टॉफ, हम्म, हे सगळं म्हणजे शाळेत सुशोभीकरण, हम्म. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण, हम्म, ह्याच्यावर जास्त माझं फोकस राहील. हम्म. आणि छोट्या म्हणलं तर अंगणवाडीवर माझं जास्त फोकस राहील. हम्म. नंतर म्हणलं तर पाण्यावर जास्त फोकस राहील. हां 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 पाण्याची जास्त म्हणजे हम्म. प्रश्न निर्माण होले, हम्म. त्याच्यावर माझं जास्त फोकस राहील. तुमची जी काही सीट आहे किंवा तुमची जी काही जागा आहे किती मताधिक्याने निवडून येईल काय सांगता येईल? माझा एक ह्या मतदारसंघाचा मतदारांचा माझ्यावर अंदाज. विश्वास आहे. हां 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 माझा एक अंदाज आहे. हां माझी जिल्हा परिषदची सीट आणि पंचायत समितीच्या दोन्ही सीट हां माझे म्हणजे आमदार हे मतदारांच्या माहितीस्तव हम्म. आणि माझ्यावर टाकलेला विश्वास हम्म. 3 ते 3.5 हजाराच्या मतानं हम्म. आम्ही विजयी होतो. बरं. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.